सॉरी गौरी. मला माफ कर बेटा. जागेच आहात तर. नाही, गाढ झोप येत आहे. काल रात्रीपासून तुम्ही अगदी शांत निवांत आहात, म्हणजे एखाद्या गोष्टीचा ताण कमी झाल्यासारखं. खरंच मलाही तसंच वाटतंय. पण एकदम असं ताण कमी झाल्यासारखं वाटतंय, त्याचं कारण काय? कारण असं म्हणजे नक्की नाही सांगता येणार ना ग. का घरात कोणी नवीन माणूस आलाय म्हणून? तसंही असेल. अगं ती अचानक घरात आली आणि गौरी, कुठे गेली मुलगी? गौरी, किरण, 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 किरण उठ ना रे, उठ. अगं असं काय करते? स्वप्न बघतोय, तुटेल ना. अरे तू झोपलास काय? तिकडे गौरी बेडरूम मध्ये नाहीये. काय? हो. अरे इकडे बस. किरण, हिला खरंच कोणी नाहीये रे. हिला आपण आपल्याकडे ठेवून घेऊया कायमची, आपली मुलगी म्हणून. अरे काका तुम्ही इथे? अगं हे वेडाबाई, तू एकदम काय म्हणालीस आत्ता? मी म्हणाली काका तुम्ही? अगं मग आता मी गंमत कशी करणार? कसली गंमत? काय ना, आपण दोघं एकमेकांना ओळखतो आणि तू इथे माझ्या बरोबर आली आहेस,
हे नीता काकूला सांगायचं नाहीये. पण का? मला ना तिची जरा गंमत करायची आहे. मला सांग, नीता काकू खूप छान आहे की नाही? हो खूप छान आहे. तिनं तुला इथं आणलंय की नाही? हो. अगं मग समजा तिला हे कळलं की तुझं ना तिकडे गावात घर आहे, तर ती काय म्हणेल ठाऊक आहे? जाऊ दे हिला आपल्या घरी. असं म्हणेल? हो, म्हणूनच ना आपण इथे आलोय हे तिला अजिबात सांगायचं नाही. म्हणजे काय होईल माहितीये का, तिनं तुझे खूप खूप लाड करेल. पण तुम्हीच तर आमच्या घरी आला होतात. तुम्ही मला आणलं आणि हरवलीत. हो ग बेटा, आय एम व्हेरी सॉरी. तुला किती शोधलं मी माहितीये. मला ना खूप वाईट वाटलं ग. मला सुद्धा वाईट वाटलं. मीच कार मधून उतरले आणि चुकले ना. नाही ग, लहान मुलं कधीच चुकत नसतं. आता मी एकटी कुठेच बाहेर जाणार नाही. शाबाश. आणि आपण दोघं एकमेकांना ओळखतो हे काकूला अजिबात सांगायचं नाही. हं? ठीक आहे, मग आपली अळमेळ गपची. काय चाललंय काय तुमचं गुपचूप गुपचूप? काय नाही ग, आमची दोस्ती झाली आहे आत्ताच. हो का? हो ना, हे काका खूपच छान आहेत. काका खूपच छान आहे ना. म्हणजे शेवटी तूच भाव खाल्लास तरीच्या पुढे. हा जगू, हे जगन्नाथ, काय रे असं हरवल्यासारखा का बसलायस? मला ना काही सुचत नाहीये. मन थाऱ्यावर नाहीये माझं. असा सारखा विचार करत बसून मन थाऱ्यावर राहणार आहे का तुझं? मग काय करू मी? मी काही वेडं वाकडं करतोय का? नाही, अजून तू काही वेडं वाकडं वागलेला नाहीयेस. पण आता तुझ्या वागण्यावरून वाटतंय की तू काहीतरी वेडं वाकडं वागणार आहेस. वेडं वाकडं वागलो ना तर ते एकाच माणसाच्या बाबतीत, त्या हलकट किरणच्या बाबतीत. त्या माणसानं ना डोकं फिरवलंय माझं. जान्हवीचा केलेला छळ अजूनही माझ्या डोळ्यासमोर दिसतोय. अगं पण तू एकटी हा त्रास किती दिवस सहन करणार आहेस? मग काय करू? काय करू म्हणजे काय? तुझ्या त्या नवऱ्याला किरणला फैलावर घे ना. त्यांच्यावर कशाला रागवायचं? अगं त्या हरामखोर माणसाने तुझ्याशी लग्न करून तुला वाऱ्यावर सोडलंय आणि मजा मारतोय दुसऱ्या बायको बरोबर. तसं काही नाही आहे दादा. हे बघ, मी कोणत्याही बाबतीत त्यांच्याबरोबर नव्हते. माझं हे आजारपण, ते माझ्याबरोबर राहिले असते ना तर अस्वस्थपणे कुडत राहिले असते रे. म्हणून मीच त्यांना मोकळं केलं. हे बघ जान्हवी, तू काय बोलतेस ना ते मला काही पटत नाहीये. मला एक सांग, या अवस्थेत त्यांनी तुझा सांभाळ करायला हवा ना? अरे ते नाही, पण त्यांचे आई वडील सांभाळत आहेत ना. अगं जान्हवी, तू आई होणार आहेस. तुझी अवस्था नाजूक आहे. अगं हे तरी त्याला. दादा, हे त्यांना माहित नाहीये. एखाद्या सती सावित्री सारखं स्वतःच्या नवऱ्याला पाठीशी घालू नकोस. दादा, मग मी काय करू? काय करावं म्हणजे काय? ह्या परिस्थितीची त्याला जाणीव करून दे. त्याला म्हणावं माझी जबाबदारी घे म्हणून. दादा, ते शक्य नाहीये. दादा रे, त्यांची खूण माझ्या पत्रात आहे आणि त्याच्या आधारावर मी जगू शकते. यात मला कोणीही वाटेकरी नकोय. हे बघ जान्हवी, तुझी तकमक मला बघवत नाहीये का? तुझं काही बरं वाईट झालं ना तर त्या किरणला सोडणार नाही मी. दादा, तू असं वेडवाकडं काही करणार नाही असं तुला माझी शपथ आहे. नाही दादा, तू मला वचन दे, तू असं काहीही करणार नाहीयेस.
दादा मला वचन हवंय. ठीक आहे, मी तुला देतो वचन. जान्हवी, मी तुला दिलेल्या वचनानुसार वागलोय. आता तू नाहीस, तुझ्या बरोबर ते वचनही संपलंय. आता किरणने तुला जे जे भोगायला लावलंय ना, त्याची पुरेपूर भरपाई मी त्याला आणि त्याच्या संसाराला उद्ध्वस्त करून घेणार आहे. गौरी, तुला काय हवं नको ते सांगा. तुला जे हवं ते सगळं घेऊया आपण. आपण कुठे जातोय? का मॉलमध्ये? म्हणजे मोठं दुकान असतं 3-4 मजली, तिथे गेल्यानंतर तुझ्या लक्षात येईल. इकडे बघू जरा. काय ग, कुठे निघालाय? अरे आज मस्त रविवारची सुट्टी मिळाली आहे, तर हिला जरा फ्रॉक्स घ्यायचे होते, खेळणी घ्यायची होती, माझं पण थोडंसं शॉपिंग बाकी होतं. म्हटलं चला एकात एक उरकून टाकू. अच्छा, अरे वाह. हे असं काय बघतोस माझ्याकडे? बाईसाहेब, तुम्ही एक गोष्ट विसरताय का? कोणती रे? आज रविवार आहे. रविवारी मलाही सुट्टी असते. बरोबर. आणि समजा मला काही खरेदी करायची नसली तरी मी तुमच्या बरोबर नुसता येऊ शकतो का? सॉरी, म्हणजे खरं तर आमच्या लक्षात नाही आलं. लक्षात नाही. माझं म्हणणंच हे, या बाईसाहेब घरी आल्यापासून या बाईसाहेबांचं आमच्याकडे लक्षच नाही. काहीतरी बोलू नको. काहीतरी खरंच सांगतो, मी नाही ना. आता मी चल रे. दोघी जा. जाऊ दे ना काका, तसं पण आम्ही तुम्हाला सांगणारच होतो. चला ना आमच्या बरोबर. चल रे. सांगणारच होतो, मला यायचंच नाही तुमच्या बरोबर. तुम्ही जा. नाही नाही, तुम्ही जा. या ना काका, आत या. मी आत आलोय, पण तुम्ही कुठेतरी बाहेर जाण्याच्या तयारीमध्ये दिसताय. छे, फक्त बायका चालल्यात. मी घरीच आहे. आणि ही नन्ही परी कोण? माझं नाव गौरी. वा. डॉक्टर, आम्ही चटकन जाऊन येतो, पण सांगितल्याप्रमाणे जेवल्याशिवाय जायचं नाही. भाईसाहेब, मी एकटा आलोय याचा अर्थ मी जेवायलाच आलोय. हे पण वेळेवर या, नाहीतर आम्ही दोघं स्वयंपाकाला लागू. नाही, तेवढी वेळ येणार नाही. आम्ही लगेच येतो. ओके. ओके. चल. काय रे, काय झालं? काय होतं तुला? मला कुठे काय झालंय? नाही, अरे नीता म्हणत होती की तू आजकाल खूप डिस्टर्ब वगैरे असतोस वगैरे. काय? ये ना, बस सांगतो सगळं, बस. हा. नीता खूप काळजी करत होती रे तुझी. अरे ड्रिंक्स घेणार आहेस का? हे काय विचारणं झालं? हा? आलोच. आता मी तुला जे काही सांगणार आहे ते फक्त तुझ्या माझ्यातच असेल, हे आधी कबूल कर. अरे त्यात कबूल काय करायचंय? डॉक्टरच्या एथिक्सचाच भाग असतो तो. ही गोष्ट नीताला पण कळता कामा नये. जोपर्यंत सगळं सेटल होत नाही तोपर्यंत तरी. पण डॉक्टर, बरं झालं तू आलास. अरे मला कोणाकडे तरी मन मोकळं करायचंच होतं. हे बघ किरण, आता तू नमनालाच घडाभर तेल वाया घालवू नकोस. काय असेल ते स्पष्ट आणि सविस्तरपणे सांग. ओके.
गेल्या 15 दिवसात माझ्या आयुष्यात अशा घटना घडल्या की मी पुरता चक्रावूनच गेलो. साहजिकच आहे. सुरळीत चाललेल्या आयुष्यामध्ये या अशा घटना म्हणजे हादरवणारच आहे सगळं. काय करू काय समजतच नाही. गौरीला परत पाठवणं अशक्य, पण हे सगळं नीताला कळल्यावर तिची प्रतिक्रिया काय होईल. हे बघ किरण, जे घडायचं आहे ते घडून गेलेलं आहे. त्यात दोष कुणाचा आहे, कोण चुकलंय हे महत्वाचं नाहीये. अरे शिवाय तुझं नशीब समज की ती मुलगी सुखरूपपणे आपल्याच घरी आली. हो रे, अरे त्याला तर मी एक चमत्कारच मानतो. डॉक्टर, आत्तापर्यंत माझा योगायोगांवर विश्वास नव्हता, पण आता आता बसलाय. पण नीता तिच्यामध्ये खूप गुंतल्यासारखी दिसते रे. मला सांग, नीताला असं नसेल का वाटत की गौरी दुसऱ्या कोणाची तरी मुलगी आहे आणि जेव्हा तिचे आई वडील सापडतील तेव्हा ती त्यांच्याबरोबर निघून जाईल? अरे कदाचित हाच विचार तिच्याही मनात असेल आणि म्हणूनच ती तिची हौस पुरवून घेत असेल. अरे पण आता काय करू काय मी? हे बघ, याच्यावर एकच उपाय आहे. लवकरात लवकर नीताला या सर्व गोष्टी स्पष्टपणे सांगणे. तुला काय वाटतं डॉक्टर? नीताला हे सगळं कळल्यावर मी इतके दिवस तिला अंधारात ठेवलं म्हणून ती चिडेल माझ्यावर की गौरीला स्वीकारेल? तोच तर खरा प्रश्न आहे. पण कधीतरी नव्हे, लवकरात लवकर तुला हा निर्णय घ्यावाच लागणार आहे. त्याला पर्याय नाही आहे. ठीक आहे. नीता गौरीमध्ये नक्की किती गुंतली आहे याचा जरा अंदाज घेतो मी आणि तिला विश्वासात घेऊन सगळं सांगून टाकतो. पण गोष्टी आणखीन बिघडेपर्यंत वाट बघू नकोस.